वंदे भारत ट्रेन बाहेरून तर बघितली कशी दिसते, आतमधून बघूया कशी दिसते. हे इथे यांचा पॅन्ट्री एरिया आहे जिथे ते जेवण वगैरे देतात. हो. इथे पुढे सिटिंग अरेंजमेंट्स आहेत. हा असा तिकडचा एरिया फुल आहे. डोअर्स ऑटोमॅटिक आहे, तुम्ही जे गेलात ते ओपन होतात आणि मग तो सिटिंग एरिया होते. हा क्लीन एरिया आहे, सिटिंग आहे. नमस्कार, सामान वंदे ठेवायचं भारत आपण एक्सप्रेस में आप सभी का स्वागत है। इस ट्रेन में यात्रा आणि हे आहे वंदे भारतचं वॉशरूम. सो आतमधून बघूया कसं आहे. सो हे आहे वंदे भारत मतलब बऱ्यापैकी मोठं आहे, स्पेशियस आहे, क्लीन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मिररही मिळतो. आय थिंक हा हँड ड्रायर आहे. हँड ड्रायर आहे. हे बेबीला ठेवायला आहे. डस्टबिन आहे, टॉयलेट पेपर आहे, फ्लश आहे. फ्लशचा इकडे असतो बेसिकली. हँड वॉश आहे चांगला वाला. आय थिंक चांगला आहे. फक्त हे असं मेंटेन केलं पाहिजे आपण. हे पण छान आहे वीस पाणी सुद्धा एकदम जातं. तसं तर हे बेबी होल्डर आहे, बट तुम्ही इथे तुमचं सामानही ठेवू शकतात. मी सॅनिटायझर स्प्रे आणलेला तो ठेवला आणि आता फोन पण तिथेच ठेवली. मला नाश्ता आलाय, पुरी भाजी, उपमा, कपकेक आणि दही. चहा तर आवडला नव्हता, ते पॅकेटवाला चहा होता आणि 2 डायजेस्टिव्ह बिस्किट्स होते. नाश्ता बघूया कसा आहे. पुरीचं जाड आहे, ती पातळ आहे. ओके ओके आहे. उपमा खाल्ला म्हणजे काही चव लागली नाही, परत एकदा खाल्ला काहीच चव नाही उपम्याला. नुसतं पाण्यात उकळून दिला का वाटतोय. अनएक्सपेक्टेड. सो आता प्रवास संपत आलाय. ट्रेन तशी कम्फर्टेबल आहे, रेल्वेने ट्राय केलंय चांगल्या सुखसोयी द्यायला, बट जेवणाचं कॅटरिंग अजिबात नाही आवडलं मला. म्हणजे काही क्वालिटीच नव्हती जेवणात. तर तो एक पॉईंट आहे जो सुधारला पाहिजे. एवढे पैसे घेतल्यानंतर जेवण तर चांगलं दिलं पाहिजे. जेवण नाश्ता जे काय ते खूप ह्या सुधारणा होतील. बाकी मग तुम्ही कधी येतात वंदे भारत मधून ट्रॅव्हल करायला?